आज अंबरनाथ 140 हा विधानसभा क्षेत्र मोठ्या संख्येने बालाजी किनीकर इथे चौथ्यांदा एक भूतो ना भविष्य अशा मताधिक्याने ते आज निवडून आले आणि सर्व लाडक्या बहिणींचं, व्यापाऱ्यांचं, सर्व कष्टकऱ्यांचं आशीर्वाद आज बालाजी किनीकरांना भेटलेला आहे। महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी, एकनाथजी शिंदे साहेब आणि आशा यांचा जो निकाल या ठिकाणी जनतेने जो त्यांना कौल दिलेला आहे हा खूप प्रचंड मताधिक्याने त्यांना निवडून दिलेला आहे। आणि काही लोक गद्दार गद्दार बोलत होते, काही बाप चोरले बोलत होते, पण आज खरी शिवसेना ही काय आहे ही जनतेने त्यांना दाखवून दिलेला आहे। आज चौथ्यांदा जो विजय आहे ते आमचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार, सर्व नगरसेवक, सर्व आमचे शहर लेवलचे राजेंद्र चौधरी असतील, विजू पाटील असतील, आमचे सुनील चौधरी असतील, अब्दुल सुभाष साळुंखे असतील, आमचे करुंजले असतील, भाजपचे अभिजित सुरेराव, सर्वच आमचे भाजप शिवसेना आरपीआयचे सर्व कार्यकर्ते यांचा हा विजय आहे। आणि मतदारांनी आमच्या विकासाला आणि आमच्या लाडकी बहीण यांनी भरभरून आम्हाला प्रेम दिलं, त्यामुळे हा त्यांचा विजय आहे। ते आमचे वरिष्ठ ठरवतील काय। 57 जागा आणि प्लस 2 कोल्हापूरच्या, शिरोळ आणि हातकलंगले अशा मिळून 59 जागा ज्या आहेत त्या आता जिंकलेल्या आहेत। अजून काउंटिंग काही जागांचा सुरू आहे, म्हणजे मला वाटतं 82 मधून 60 जागा येतात शिवसेनेच्या। मला वाटतं हा प्रचंड विजय जो आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाचा आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी जे काम केलं गेल्या 2.5 वर्षांमध्ये त्याची आज प्रचिती येते। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री मोदी असतील आणि मोदीजींची साथ असेल, म्हणून आज प्रचंड लँडस्लाइड विक्ट्री ज्याला आपण म्हणतो, असं लँडस्लाइड विक्ट्री महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते। सगळ्या महाविकास आघाडीच्या एकत्र जरी गोळाबेरीज केली तरी शिवसेनेच्या जागेच्या इतके पोहोचू शकत नाही। जे काम सरकारच्या माध्यमाने, महायुतीच्या माध्यमाने झालं या महाराष्ट्रामध्ये त्याची आज परिस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। लोकांनी जे आहे फक्त आणि फक्त कामाला प्राधान्य, डेव्हलपमेंटला प्राधान्य